हे पार्थिव तिथे पोहोचेल आणि आपण बघतोय संपूर्ण पवार कुटुंबीय हे आपल्या इथे पाहायला मिळत आहेत. पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत, सूरज पवार आहेत, सोबतच आपण पवार बघतोय. शोकाकुळ सगळं वातावरण आहे आणि या ॲम्ब्युलन्समध्ये ज्या ॲम्ब्युलन्समध्ये हे पार्थिव आलं होतं त्या ॲम्ब्युलन्समध्ये पुढे बारामतीकडे विद्या प्रतिष्ठान जिथे अंत्यसंस्कार होणार आहेत तिथे हे पार्थिव जात आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत. ॲम्ब्युलन्स सोबत हे कार्यकर्ते सुद्धा पुढे मार्गस्थ होत आहेत. मोठी गर्दी आपण बघितली मागील एक दीड तासापासून आणि या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा हजारोच्या लाखोच्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, नेते असतील आणि पुन्हा एकदा आपण बघतो अनेक जण या ॲम्ब्युलन्स सोबत पुढे मार्गस्थ होत आहेत. समोर आपण पार्थ पवार बघतोय. सगळं शोकाकुळ वातावरण आहे कारण हा धक्का बसवणं कुटुंबियांना त्यासोबतच कार्यकर्त्यांना ग्रामस्थांना अवघड आहे आणि ही ॲम्ब्युलन्स आता पुढे बारामतीच्या दिशेने निघालेली आपल्याला पाहायला मिळते. लोक, त्यांच्या चाहते, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता काटेवाडी या ठिकाणी दादांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर दादांचा पार्थिव आता बारामती अर्थात विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी रवाना झालाय. आमच्या महाराष्ट्राचा वाघ होता दादा, तुम्हाला सलाम. बहिणींचा तुम्हाला सलाम. दादा आयुष्यभर आठवण राहील, आयुष्यभर विसरायचो नाही दादा. दादा आमचं दादा होत, आयुष्यभर विसरणार नाही तुम्हाला. सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणी तुम्हाला कधी विसरायच्या नाही. असं वाघ जन्म घ्यायला किती लागल दादा, वाघ जन्म घ्यायला लय दिवस लागल. कधी आम्हाला दादा असं मिळणार नाही दादा. म्हणजे या गावाशी, या सगळ्यांशी, प्रत्येकाशी एक वेगळं नातं होतं दादा. दादा सगळ्यांना मदत केली तुम्ही, शेवट तुमच्या काय देवाने आणली दादा. दादा या गावाशी, प्रत्येकाशी एक वेगळं नातं अर्थातच दादांचं होतं. काही आम्हाला माहितीये, अर्थातच सगळ्यांवर दुःखाचं डोंगर आहे या ठिकाणी. विसरायचं नाही तुम्हाला, परत तर विसर काही आठवणी जीवाला. काय बोलू आता आमच्या दादाबद्दल, काय बोलू, शब्द कमी पडतील आमच्या दादांसाठी बोलायला. लहानपणापासून आमचा सांभाळ केला, लहानपणापासून आम्ही इथं वाढलो आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. ही खूप दुःखद वेदना आहे आम्हाला. आयुष्यभर आम्हाला पोरग करून गेले दादा. लेकरांवर जीव होता दादांचा. दादा सगळ्यांना सोडून चाललं. दादा आपला जन्म गेला पुण्यात नाही. दादा आमचा होता, आमचा पालनकरी होता दादा. पोलिसांना विनंती आहे, प्लीज खाली बसा. पोलीस प्लीज. पोलिसांना माझी विनंती आहे, प्लीज. तर दादा आमचा पालन करता होता, तो आमचा वाघ होता. आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी होतो. आमचा कोणी पालन करता राहिलेला नाहीये लहानपणापासून. निवासस्थानी जे सगळे जण अगं तुझ्या तर इकडे की आईने म्हणायचं माझा दादा बघ कसा बोलतोय. आईने माझ्या काय करायचं आता. अगं आईने काय करू, आईला माझा कोण सांभाळायचा.
काय नाव? हा? शर्मिला पवार. शर्मिला ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. पूरे समाज मिलके हम लोग जे सगळेजण या ठिकाणी हमारे साथ लेडीज लोग भी हैं और ये जो पहाड़ बारामती की दादा के जैसा कोई आए आणि विमानतळावरही आता वेगवेगळे नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. काही क्षणातच गृहमंत्री अमित शहा, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर शासकीय इतमामात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल. आपण दृश्यांमध्ये पाहतोय शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणात दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच ते पोहोचले आहेत. त्यांच्या पाठीमागे शाहू महाराज दिसत आहेत, विश्वजित कदम दिसत आहेत. राज्यातले सर्वपक्षीय प्रमुख नेते आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचलेले आहेत. सगळेजण शरद पवारांची जाऊन भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत. तर सुप्रिया सुळे उपस्थित सगळ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. या गर्दीला आवरतायत. माणिकराव ठाकरेंची भेट घेतलेली आहे सुप्रिया सुळेंनी. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, सर्व क्षेत्रामधले हे सगळे व्यक्ती आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीत काही वेळातच अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. पाण्यापासून माझ्या नवऱ्याने कडक खांद्यावर वागावलंय. इथं काम केलंय आम्ही किती वर्ष. म्हातारा होऊन मेलं माझं म्हातारं. इथं मरायच्या टायमाला घरी राहिलं कामावर. लांडगे अजितदादांचा स्वभाव कसा होता? म्हणजे असं कधी वाटलं होतं का असं दिवस येईल, हा बघावा लागेल दिवस? काय करायचं. लहानपणापासून दादा लहान होतं. खड्यावर खांद्यावर वागवायचं. खड्यावर खांद्यावर दादा बाहेर निघाले की दादा खांद्यावर घ्यायचं. दादाला खांद्यावर घ्यायचं आणि फिरायचं. कोंबड्यात चालले की फिरायचं. माझ्या पोराला कामाला लावलं. पोराला दादाने कामाला लावलं. नाही दादा आता कसं इसरून गेलं टाकून आम्हाला. आता कसं ठेवून गेलं आम्हाला. आता ठेवून गेलं निघून शने तुकडं. एकट्याने वाट गावली. कशी वाट गावली तुम्हाला. लय वाईट झालं. वाईट झालं. आता रस नाही आता. दादांना लहानपणी खांद्यावर या आजीने खेळवलंय आणि हा दिवस त्यांना इथे बघावा लागतो. अर्थात या काठेवाडीतील आठवणींमध्ये कार्यकर्ते शोकाकुल झालेले आहेत. त्यांचा अश्रूंचा बाण फुटतोय. मन स्वीकारायला अजून तयार नाही की आपले लाडके दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या